हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जाणार होतो खाजनामध्ये. तुम्हाला माहिती नसेल खाजन, पण कोकणकर असतात ना, कोकणचे लोक त्यांना माहिती असतात खाजन काय आहे. पण तुमच्यासाठी मी सांगू शकते, खाडी जिथे मच्छी वगैरे भेटते, जिथे मच्छी पकडतात त्याला खाडी आणि त्याला खाजन बोलतात. आम्ही तिथेच जात होतो. आज आम्ही आलेलो होतो ॲक्च्युअलमध्ये गणपतीच्या सुट्टीला. तर ती सुट्टी संपल्यावरती एक दिवस काढून आम्ही खाजनात जातो. आणि हे दरवर्षीचं असतं आमचं, आम्ही की एक दिवस काढून तरी खाजनात जातो. मी, पप्पा आणि श्रेया आणि मम्मी आम्ही चौघंजणं गेलेलो मस्तपैकी. त्याच्यामध्ये मम्मीचे नखरे चालूच होते कंटिन्यू. आणि बघा मम्मीचं काय चाललं आहे ते. आणि मग नंतरला आम्ही गेलो. ही आमची नदी आहे जी आगरवाड्यातून डायरेक्ट खाजनाला पोचते. तर गाईज बघा तिकडे ती नदी. आणि मला ना तिथे एक बर्ड दिसला. त्या बर्डचं मला नाव नव्हतं माहिती, तरी पण मी त्याला झूम करून दाखवलं. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचं नाव काय आहे. आणि मला कॅब दिली, मी घातली, कारण का खूप ऊन होतं गाईज. आम्ही दुपारच्या टायमाला गेलेलो, मॅक्झिमम 3 वाजता गेलेलो आम्ही. आणि आम्हाला ना ॲक्च्युअलमध्ये ते खाजनाचं एक असं ना टाईप असतं, म्हणजे की समा असतो, भरती वाटते कधी येते कधी. तर ते आहे ना, ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये माहिती पाहिजे की भरती येते ना. आणि कारण काय आहे ना, भरती आली तर मग आपल्याला असं म्हणजे अंदाज नाही कळत ना पाण्याचा, की पाणी कधी येईल आणि पाणी कधी भरेल. पुरं खाजनामध्ये पाणी भरलं ना, तर तिकडचं पुरं एरिया भरून जातो फक्त पाण्याने. मग ते आपल्याला काय जायला भेटणार ना, आपण त्या पाण्यासोबत वाहून जाऊ. त्यासाठी आहे ना, ते वटते कधी ना, तो समा माहिती पाहिजे, किती टायमिंगला ती वटणार, कितीला भरले, असं ते एक समा असतो. त्या समानुसार आम्ही गेलेलो. म्हणून तो समा 3चा होता आय गेस. तर तेव्हा आम्ही गेलो. आणि चालता चालता माझी तर एवढी टॉकिंग आणि वरून आहे ना, तिथे खूप एवढं चिखल होतं ना, की व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं पहिला पण, की चिखल भरपूर होतं त्याच्यामध्ये. आणि मला छोटे छोटे क्लिप्स घ्यायला भेटले त्यामुळे. कारण का आणि मी ॲक्च्युअलमध्ये मी माईक पण दिला नव्हता, मायक्रो माईक, की व्हिडिओ हे करीन मी, नंतरला व्हिडिओ डब केला आहे. सो गाईज बघा किती मेहनत घ्यायला लागते माहिती आहे ते पण करायला. आणि प्री यूट्यूबर्स म्हणून तर मी तुम्हाला सांगू शकते की तेवढी मेहनत तर घ्यायलाच पाहिजे आपण. आणि हे बघा आम्ही जात होतो. रस्ता तर एवढा मोठा नाही आहे, बट कसं पावसाचं आहे ना, तर खूप चिखल झालेली आणि माझी एवढी चिडचिड होत होती ना, काहीच तुम्हाला काय सांगू. पण आहे ना, आपण एकदा तरी आहे ना गावी येऊन गावाकडची आपण संस्कृती जपली पाहिजे. कारण का मुंबईला राहून एवढी मजा येत नाही ना, तेवढी गावी येऊन एकदम फ्रेश वाटतं. कधी पण ट्राय करा, जर आपल्याला एकदम स्ट्रेस फील झालं असेल ना, तर मग गावी या. 2 दिवस का होईना, 1 दिवस जरी राहिला ना माणूस, तरी त्याला स्ट्रेस आउट होतो. मतलब तो स्ट्रेस फ्री होतो. त्याला कळतच नाही की कसं झालं कसं नाही. कारण का तिकडचं जो वातावरण असं ना, तो एक नंबर असतो. म्हणजे एक्सप्रेस नाही करू शकत मी कसा असतो तो. आणि आता तर आम्ही पोचलेलो. तर पप्पांनी आहे ना, हे गोल्या दिसते ना हातात, जे जाळासारखं नेट आहे ना, त्याच्यात ना कोलंबी भेटते. ते जरा घोलवलं ना, त्यात छोटे मासे आणि कोलंबी भेटतात. आणि पप्पाला एवढं एक्सपिरियन्स नव्हतं की ते करेल, पण पप्पांनी ट्राय केलं, तर आम्हाला छोटे छोटे कोलंब्या भेटल्या. मॅक्झिमम 1 वाटीभर भेटल्या असतील. तर आम्ही जमा केल्या आणि गेलो. मला तिथे एक खेकडा दिसला, मी त्या खेकड्यासोबत खेळत बसलेली. तो छोटासाच खेकडा होता. मला वाटलं मी त्याला पाणी झेपलं तर धावत गेला. सो आता तर आम्ही पुढच्या टेपावरती जाणार आहे, जिथे शिवल्या भेटतात. आम्ही ॲक्च्युअलमध्ये शिवल्यांसाठीच गेलेलो, कारण का शिवल्या इज इम्पॉर्टंट. आणि काय टेस्ट लागते माहिती आहे. एक तर ते महाग असतात, त्यामुळे आपल्याला गावी फ्री भेटतं, तर आपण ट्राय केलं पाहिजे ना. एक कल्चर असतो आपला गाईज, की आपण ट्राय केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट गावातली काय असते काय नाही. आणि इथे आम्हाला आहे ना, दादानी मासे आम्ही धरणावरून काढलेले ना, तर मग ते आम्ही एक डिस्ट्रीब्यूट करत होते, छोटे कुठले मोठे कुठले. तर श्रेया आमचे नखरे करत होती. आणि बघा तुम्ही इकडे मोठे आम्ही काढलेले, मी त्यातलं तुम्हाला एक उचलून दाखवते की कसा होता. बघा म्हणजे तो छोटा, एवढा पण मोठे नव्हते, ते छोटेच होते. कारण काय ना, जास्त आता आता पावसाची मच्छी जास्त नसते. कधी होणार मच्छी, पावसाची मच्छी खाली जाते ना, जेव्हा भरती परफेक्ट वाटते ना, तेव्हा मच्छी येते. असं म्हणजे पडते असं काहीतरी बोलतात. मला पण एवढं काय माहिती नाही आहे, बट मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून सांगू शकते की एवढं तरी आहे. हे चालूच होतं आमचं मच्छीचा प्रोग्राम. तर तिकडे मम्मी आणि पप्पा शिवलं शोधत होते. ते पण आम्हाला ते असं आहे ना, त्या एका मातीमधनं ते हे करून काढायला लागतात, खरवडून काढायला लागतात. ते पण करवंटी माहिती आहे ना, जी नारळाची असते, ती वरची वाटीसारखं ते, त्याच्यातनं आम्ही एवढं जमा केलं आहे त्याच्यातनं. बघा गाईज किती होत्या. आणि आणि ह्याच्यासोबतच आम्ही हे पण जमा केलेलं, काय बोलतात त्याला, ते मी तुम्हाला बोलली ना, 1 वाटीभरती कोलंब्या होत्या. तो कोलंब्या आणि ही श्रेया गोल्या घेऊन चालली होती. आणि हे आवरा पाणी जमा झालं होतं तिकडं. मग आम्हाला काही जायला रस्ताच दिसत नव्हता वाटतं, तरी पण आम्ही ट्राय केलं. ही माझी मम्मी आहे, लुंगी बिंगू बांधून मस्तपैकी लय एन्जॉय करतो गावी गाईज. तुम्हाला माहिती नाही. आता मग आम्ही जायचा विचार केलाच होता,
तर मी पण एक घोल्या घेतलेला. आमच्याकडे 2 घोल्या होत्या. एक मासे पकडलेले त्याच्यात आणि एक कोलंब्यांसाठी होता हां. आणि मी ते बोलत होती ब्लॉगमध्ये काहीतरी, मी ते विसरले काय बोलत होती, पण मी व्हिडिओ डब केला म्हणून मी वेगळं बोलते. पण गाईज ठीक आहे, तुम्ही समजून घ्या, कारण का प्री यूट्यूबर म्हणून असं होतं कधी-कधी. ट्राय करतो ना आम्ही पहिल्यांदा, ओके. तरी पण गाईज एक 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 इम्पॉर्टंट आहे, तुम्ही आहे ना मला आहे ना कधीच लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत. आम्ही एक तर स्टार्टिंग केलं आहे गाईज. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुमचे कमेंट वाचायला मला खूप आवडतील गाईज. ट्राय करा. आणि हे बघा पाणी किती होतं गाईज. ह्या पाण्यातनं ही श्रेया चालते इकडे, म्हणजे माझी बहीण, आणि ह्या पाण्यातनं आम्ही चालतो आहे त्या तिकडून. एवढं पाणी होतं, म्हणजे असेल मांडीपर्यंत असेल पाणी, एवढं होतं नीच्यावरती आपली, ओके. ते आम्ही चालत होतो. मम्मीने माझा हात पकडलेला म्हणून थोडा व्हिडिओ हलला आहे. पण काही समजू शकता तुम्ही की पाण्याचा फोर्स पण तेवढाच होता आणि पाणी फोर्सला होतं म्हणून ते तसं झालं. स्टील गाईज, तुम्ही आहे ना कधी पण ज्या गावी जाल ना स्वतःच्या, तर तुमच्या गावी काय जे फेमस असेल ना ते कधीतरी ट्राय करा. नाही तुम्हाला मजा आली ना, तर माझं पण नाव नाही यशवी हां. सो गाईज बघा, आता तुम्ही गावी जाल ना तेव्हा मला ट्राय करून सांगा आणि मला कमेंट करा की हे मी गावचं ट्राय केलं आणि हे मला मजा आली. जसं आम्ही कोकणात आगरी माणसं मच्छी पकडतो, मच्छीमारी करतो, तसंच आम्ही ट्राय केलेलं आणि खूप मजा आली. सो गाईज आता जायची वेळ आली होती आणि आम्ही जात होतो आहे. बघा काहीच किती चिखल आहे. इथे जाताना पण चिखल ऑफकोर्स असणार. आणि इथे पप्पा आणि मम्मी चालले होते मस्त स्टाईल मारत. सो गाईज एवढाच व्हिडिओ होता आणि मी खूप थकले आता तर बाय बोलून गाईज. आणि विसरू नका कमेंट करायला आणि लाईक करायला, सबस्क्राईब, आणि प्लीज गाईज सबस्क्राईब करा.